मंडळी विषय वेगळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आमच्या भाव सिद्धेश्वर मंदिराचा 16वा वर्धापन दिन बरोबर ना. त्यानिमित्ताने आज 14/5/2025 त्या दिवशी आजच्या दिवशी मोफत आरोग्य शिबिर ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीसाठी ते आम्ही घेतलेलं आहे आणि त्याची छान प्रकारे सुरुवात झालेली आहे. लोकांचाही छान प्रतिसाद मिळतो आहे या. तर आमचे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तुम्ही 2 शब्द सांगा या आजच्या कार्यक्रमाबद्दल. श्री सिद्धेश्वर जागृत देवस्थान आमच्या भावगावचं ग्रामदैवत यांच्या आशीर्वादाने यंदाचा 16वा वर्षाचा हा वर्धापन दिन साजरा या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्या उपस्थिती भक्तिमय वातावरणात या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि त्यानिमित्ताने प्रथमच यावर्षी आम्ही एक लोकांची सेवा म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिराला अत्यंत चांगला असा प्रतिसाद गावातून मिळालेला आहे. तर म्हणजे आजच्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला आमच्या गावातील ग्रामस्थांनी उपस्थिती लावून आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम हा आमचा आरोग्य तपासणी शिबिराचा हा यशस्वी झालेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इथे नेत्र तपासणी आहे, लोकांचं BP चेक केलं जातं आहे, डायबिटीस चेक केलं जातं आहे, त्यानंतर आतमध्ये ECG सुद्धा केला जातो आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या आणि तपासून झाल्यानंतर त्यांच्याकडे असलेली जी त्यांच्या आजारावरती त्यांच्याकडे जी उपलब्ध आहेत औषधं ती सुद्धा इथे लोकांना दिली जात आहेत. आणि अधिक तपासणीसाठी पडवे येथील त्यांच्या हॉस्पिटललासुद्धा त्यांनी सांगितलं आहे की तिथे येऊन भेट द्या आणि तुमची पुढच्या उपचारात आम्ही तुम्हाला मदत करू असं देखील सांगितलेलं आहे त्यांनी. तर आजचा कार्यक्रम आरोग्य शिबिराचा झाल्यानंतर संध्याकाळी एकांकिका होणार, हरिपाठ होणार आहे आणि महिलांसाठी खेळ पैठणीचा सुद्धा असणार आहे. तर पुढील उद्याचे कार्यक्रम पत्रिका तुम्हाला वाचून दाखवतो किंवा माहिती द्या कार्यक्रमाची. सिद्धेश्वर ग्रामदैवत यांचा मंदिराचा वर्धापन दिन 16 आज दिनांक बुधवार 14 मेपासून सकाळी 8:30 वाजतापासून या ठिकाणी भक्तांच्या उपस्थितीत या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने गावातील गरजू आणि सगळ्या लोकांसाठी एक आरोग्य तपासणी शिबिरसुद्धा 9 ते 1 वाजेपर्यंत आयोजित केलेलं आहे आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद आहे. त्यानंतर सायंकाळी 7 ते 8 जीवन विद्या मिशन भाव यांच्या वतीने हरिपाठ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. रात्रोटी 8 ते 9 वाजता एकांकिका या ठिकाणी एक सादर होणार आहे आणि ती कौटुंबिक एक चांगली एकांकिका आहे या ठिकाणी. तसेच उद्या 15 मे म्हणजे सालाबादप्रमाणे आपल्या लघुरुद्र सांगता होणार आहे. त्यानंतर आपल्या गावातील जेवढी मंदिरं आहेत त्या सर्व देवतांना एकादशमी अभिषेक होणार आहे. ओम नमः शिवाय या जपाचा जप होणार आहे. ढोल ताशाच्या गजरात दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर दुपारी नैवेद्य आणि महाआरती होणार आहे. आणि 1:30 वाजता बरोबर महाप्रसाद होणार आहे. या महाप्रसादासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायचं आहे. संध्याकाळी 7 वाजता गावातील मुलांचे रेकॉर्ड डान्स सादर होणार आहेत आणि रात्रोटी 9 वाजता श्री खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळीचा गणगणित नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर होणार आहेत. या निमित्ताने आपण सर्वांनी उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन जी काही या कार्यक्रमासाठी आपल्याला आर्थिक देणगी द्यायची असेल ते या ठिकाणी आपला QR कोड उपलब्ध आहे. आपण आपला QR कोडचा वापर करून देणगी दिल्यानंतर आम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यामुळे आम्हाला पावती द्यायला बरं होईल. एवढं आपल्या सर्वांकडनं श्री सिद्धेश्वर चरणी सहकार्य मिळो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद.